नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग आणि नशीबवान या मालिकेच्या महासंगम भाग 2 आपण ऐकत आहोत. भाग 1 सुद्धा आपल्या चॅनलवर अपलोड झाला आहे. तो नक्कीच पाहिला असेल. तर भाग 2ला सुद्धा आपण सुरुवात करूयात. खरं तर आता इथे संगीताचा कार्यक्रम रंगलेला असतो आणि या संगीताच्या कार्यक्रमामध्ये सगळेजण आपापले परफॉर्मन्स देत असतात. या संगीताच्या कार्यक्रमामध्ये गिरिजेचे बाबा, तिचा भाऊ आणि त्याचबरोबर विशाखा ह्या तिघांचं बँडबाजा बरात ह्या गाण्यावरती डान्स रंगलेला असतो. तेव्हा गिरिजा तिच्या बाबांना घट्टमिठी मारते आणि रडायला लागलेली असते. आता ह्या दोघांचा हा सुंदर असा भावनिक परफॉर्मन्स झाल्यानंतर वेळ असते इकडे दुसऱ्या परफॉर्मन्सची. पण त्याआधीच आपण पाहतो अंकुश आणि तेव्हा उर्वशी इथे भेटतात. आता उर्वशी आणि अंकुश इथे भेटल्यानंतर इथे उर्वशीने एक व्हिडिओ काढलेला असतो आणि तो अंकुशला इथे जी विशाखा आहे तिला दाखवायचं असतो आणि तिला ब्लॅकमेल करायचं असतो. काही जरी झालं तरीसुद्धा लग्न मंडपामध्ये गिरिजा थांबता कामा नये. उद्या तुला गिरिजा ह्या ॲड्रेसवर घेऊन जायचं आहे. तेव्हा तो म्हणत असतो, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला जे हवं आहे ना तेच होणार आहे. पण मला एक गोष्ट सांग, त्या विशाखाचा मोबाईल नंबर आहे का तुझ्याकडे? अहो, हा अंकुश असा माणूस आहे की त्याच्याकडे काहीच नाही आहे. म्हणजे अशी कोणतीच गोष्ट नाही की ती त्याच्याकडे नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमचं काम होऊन जाईल, असं तो विशाखाला इथे उर्वशीला सांगतो. दुसऱ्या बाजूला सायली स्टेजवरती आलेले असते. सायलीकडे अँकरिंग असतं. सायली म्हणत असते, ह्या सुंदर अशा भावनिक परफॉर्मन्सनंतर आपण पाहणार आहोत. तेवढ्यातच आता रुद्र म्हणत असतो, एक मिनिट सायली वहिनी, मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं आहे, म्हणजे मला थोडीशी परवानगी हवी. तेव्हा सायली लगेच आता तो माईक त्याच्याकडे देते. तेव्हा रुद्र म्हणत असतो, आज माझ्या आणि गिरिजाच्या संगीत सोहळा, हळद, मेहंदी, त्याचबरोबर लग्न, ह्या सगळ्या गोष्टीला वेळात वेळ काढून आलेल्या ह्या दोन व्यक्तीचा आपल्याला छान आणि सुंदर परफॉर्मन्स पाहायचा आहे. आणि तेव्हा लगेच आता अर्जुन आणि सायली हे दोघेजणंसुद्धा स्टेजवरती येतात. दोघेजणं स्टेजवरती आल्यानंतर त्यांच्या परफॉर्मन्सला सुरुवात झालेली असते. सायली मात्र आपली खूपच कमाल दिसत असते. सायलीचा हा परफॉर्मन्स इथे अर्जुनला खूप आवडत असतो. अर्जुन तर फक्त तिच्याकडे पाहतच असतो. सायलीसुद्धा आणि अर्जुनसुद्धा खूप गोड असे दिसत असतात. सायली लाजत असते. तेव्हा ह्या गोड अशा साडीमध्ये ती खूपच सुंदर आणि कमाल दिसत असते. अर्जुन तिच्या स्टेपला मॅच करतच सगळे परफॉर्मन्स आणि सगळ्या स्टेप खूपच जास्त एन्जॉय करत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की इकडे ह्या दोघांचा सुद्धा परफॉर्मन्स झालेला आहे. तर प्रेक्षकांनो, इथे बरेच असे गाणे आहेत, त्यामुळे मी थोडक्यातच आणि त्याचबरोबर शॉर्टकट पद्धतीने तुम्हाला हा रिव्ह्यू देण्याचं काम करत आहे. आता हा तर परफॉर्मन्स झालेला आहे, पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आता सेकंड परफॉर्मन्स असतो. तेव्हा रुद्र म्हणत असतो, माझी लाडकी आत्या प्रत्येक आनंदामध्ये माझ्यासोबत असते. आईची माया, प्रेम, काळजी ह्या सगळ्यात तिच्यामध्ये भरल्यात. अशी माझी गोड आत्या आता इथे हा परफॉर्मन्स करायला येणार आहे. तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते, हो, आता मी माझ्या गाण्याने सगळ्यांचीच वाट लावणार आहे. म्हणजे आत्या काय करणार आहेस तू नेमकं? अरे म्हणजे बघ ना, आता ह्यांना सगळ्यांनाच नाचवणार आहे असं मला म्हणायचं होतं. अच्छा, असं म्हणतेस का? बरं बरं, ठीक आहे. असं रुद्र बोलल्यानंतर आता इकडे उर्वशी, निशा आणि तेव्हा प्रिया ह्या दोघीजणीसुद्धा इथे आता स्टेजवरती येतात. ह्या दोघीजणीसुद्धा स्टेजवरती आल्यानंतर त्यांचासुद्धा छान असा गाण्यावर एका छान डान्स होतो. तेव्हा सायली म्हणत असते, वा उर्वशी आत्या, तुम्ही तर कमालच केली, खूपच छान. तुमच्या ह्या अदाकारीमुळे आम्हाला खूप आनंद झाला, असं इकडे ती बोलते. तेव्हा आपण पाहतो आता गिरिजा म्हणत असते, आता सेकंड परफॉर्मन्स होणार आहे, तो म्हणजे ज्या उत्सव मूर्तींसाठी आपण इथे सगळेजण जमलो आहोत, ज्यांच्यासाठी आपण एवढ्या सगळा काही घाट घातलेला आहे, त्यांचा परफॉर्मन्स इथे होणार आहे. आणि तो म्हणजेच की आपली रुद्र आणि तेव्हा ती गिरिजा. आता हे दोघंजणं ब्युटिफुल असं कपल इथे स्टेजवरती येतं. आपला रुद्र तर जेव्हा त्याने इथे गिरिजाला पाहिलेलं असतं, त्या दिवसापासूनच तो तिच्या प्रेमात पडलेला असतो. मात्र तिला मॅच करत सगळ्या स्टेपवर खूप छान असा डान्स करत असतो. जेव्हा तो तिला उचलून घेतो, उचलून घेतल्यानंतर आपण पाहतो की त्या दोघांच्यासुद्धा अंगावरती फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. कारण ज्या कपलसाठी हा सगळा घाट घातलेला आहे, त्या कपलच्या बाबतीत एवढं तर झालंच पाहिजे ना. आता जेव्हा रुद्र तिला उचलून गोल गोल फिरवतो, तेव्हाच मात्र ती डोक्याला
हात लावते आणि तिला पुन्हा तोच आवाज येत असतो, छकुली 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 म्हणून. आता नेमका हा आवाज काय येतोय हे कोणालाच समजत नाही. आणि तेव्हा तिला जाग्यावरच चक्कर येते. ती खाली कोसळते. खाली कोसळल्यानंतर गिरिजा बेशुद्ध झालेली असते. तेव्हा रुद्र तिला पडण्यापासून सावरत असतो. धावतच तिला सगळेजण विचारतात, काय झाले गिरिजा, काय झाले? गिरिजा गिरिजा तोपर्यंत तिला तिच्या बेडरूममध्ये घेऊन गेलेले असतात. वासंती म्हणत असते, गिरिजा उठ ना बाळा, गिरिजा उठ ना. सायली तिच्या चेहऱ्यावर हलकंसं पाणी शिंपडत असते आणि तेव्हा जाऊन कुठेतरी गिरिजाला शुद्ध आलेली असते. काय झालं गिरिजा, तू बरी आहेस ना? कसला त्रास होतोय का तुला? तू ठीक आहेस ना? असे एक ना अनेक प्रश्न इथे आता तिला विचारण्यात येतात. तेव्हा आपण पाहतो सायली म्हणते, काय झालं गिरिजा, काय झालं तुला, कसला त्रास होतोय का गं, बोल ना गिरिजा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो मला खरंच खूप त्रास होतोय. कसला त्रास होतोय? तेव्हा सायली तिला थोडंसं पाणी प्यायला देते. तेव्हा ती म्हणत असते, जेव्हा मी डान्स करत होतो तेव्हा मला तोच आवाज आला. कोणता आवाज? तोच आवाज आला मला, छकुली छकुली असा आवाज आला. तेव्हा ती रुद्रकडे पाहून हे सगळं काही सांगत असते. रुद्र म्हणत असतो, काय छकुली छकुली? हो, त्या दिवशीसुद्धा मला सेम असाच भास झाला होता आणि आजसुद्धा सेम मला असाच भास झाला आहे, असं गिरिजा सांगत असते. तेवढ्यातच वासंती म्हणते, मला एक गोष्ट सांग गिरिजा, नेमका हाच तुला भास झाला होता? तेव्हा ती म्हणते, हो मला तोच भास आणि तोच आवाज ऐकू येत होता. तेव्हा वासंतीला खूप भीती वाटत असते. तिच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न पडलेले असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मात्र ती शोधतच राहिलेली असते. काय करावं हे तिला कळत नसतं. तेव्हा गिरिजा तिला विचारते, काय झालं, कसल्या विचारात हरवलात? इकडे लगेचच कल्पना म्हणत असते, मी काय म्हणते, बाहेरचं वगैरे काही नसेल ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं आई, मम्मा तसं काही नाही आहे. त्यावर इकडे रुद्र म्हणत असतो, काय झालं आईसाहेब, तुम्ही कसल्या विचारामध्ये हरवलायत? कसले भास आणि कसलं काय, काय झाले? तुम्ही हे नाव ओळखले का? तुम्ही ह्या नावाबद्दल कधी काही ऐकले का? तेवढ्यातच कल्पना म्हणते, हे बघ तू नको काळजी करूस वासंती, सगळं काही व्यवस्थित होईल. तुला एवढी काळजी करण्याची काहीच गरज नाही. हे बघ मी काय म्हणते ते एकदा व्यवस्थित ऐक. पोरीला नजर आणि दृष्ट लागली असेल, त्यामुळे तिची एकदा नजर उतरूयात, सगळं व्यवस्थित होईल. तेव्हा वासंती म्हणते, ठीक आहे मी आलेच. तेव्हा रुद्र म्हणत असतो, मी काय म्हणतो, तुम्ही आता थोडा वेळ आराम करा. आराम केल्यावर तुम्हाला नक्की बरं वाटेल. तेव्हा लगेच आता सायलीसुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला म्हणत असते, तू काळजी करू नकोस, तुला नक्की बरं वाटेल, काळजी करण्याची काहीच गरज नाही. त्यावर रुद्रसुद्धा तिला आधार देत असतो. आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आता वासंती इकडे नागेश्वरकडे गेलेली असते. नागेश्वरच्या समोर जाऊन उभी राहते आणि ती म्हणत असते, हे सगळं तुमच्यामुळे होते, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहात. त्यावर तो म्हणतो, कसल्या आणि कोणत्या गोष्टीला जबाबदार आहोत आम्ही? काय बोलताय तुम्ही? तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही कशाबद्दल बोलताय? ती म्हणत असते, देवकी आणि अंगदला तुम्ही मारलत. आज त्या दोघांचं भूत बनून इथे आले आहे. पापांची इथे आता तुमचा घडा भरला आहे. आज इकडे गिरिजाला छकुली छकुली असा भास होतोय. आणि मला सांगा, आपल्याला धार्मिक कार्य अजिबात धार्जिन नाही आहे. प्रत्येक वेळी कुठलं तरी धार्मिक कार्य करायला गेलं तर त्यामध्ये काही ना काही अडथळा आणि काही ना काही गोष्टी ते होतातच. आणि आत्तासुद्धा सेम तसंच झालं आहे. तुम्हाला मी तेच सांगण्याचा खूप प्रयत्न करते. ह्या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतीने झाल्यात असं सुद्धा इकडे आता ती बोलत असते. नागेश्वरला आता ते सगळं काही बोलल्यानंतर अंगदला मारल्याचं आठवतं. अंगदला त्याने असं सांगितलं होतं, ह्या प्रॉपर्टीचा सगळा मालक मी आहे. तेव्हा छकुलीची आई म्हणजे देवकी छकुलीला घेऊन धावत होती. त्या दिवशी छकुलीचा म्हणजे गिरिजाचा वाढदिवस होता. छकुलीला वाचवण्यासाठी देवकीचे प्रयत्न सुरू होते. तिने एका दरवाजामध्ये स्वतःला आणि छकुलीला बंद करून घेतले होते. नागेश्वरनी दाराला बाहेरून कडी लावली होती आणि त्या बंगल्याला आग लावून त्या दोघींना मारण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, हे बघा काही उगाचच होणार नाही, तुम्ही तुमच्या अकलेचे तारे तोडू नका, गप्प बसा, काही नाही होणार आहे. त्यावर ती म्हणत असते, सुरुवात झालेली आहे,
आज एवढ्या मोठ्या लग्नाचा घाट घातला आहे, पण मला मात्र खूपच भीती वाटते की हे सगळं कशा आणि कशा पद्धतीने होईल. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, तुम्ही अजिबात नका काळजी करू. तेवढ्यातच रुद्र तिथे येतो आणि रुद्र तिथे आल्यानंतर ह्यांचं ओझरतं बोलणं ऐकलेलं असतं. तो म्हणत असतो, नेमकं तुम्ही कशाबद्दल आणि काय बोलताय ते काही समजेल का? पण तेव्हाच आपण पाहतो की रुद्र नागेश्वरला काहीतरी विचारण्याचा प्रयत्न करतो, पण नागेश्वर मात्र सरळ सरळ उडवाउडीची उत्तरं देतो. अपशकुन म्हणताय तुम्ही? बघा तर, मगाशी गिरिजा नाही का पडल्या, तेव्हा इकडे तुमच्या आईसाहेब म्हणतायत अपशकुन झाला, अपशकुन झाला. त्यावर रुद्र म्हणतो, अहो आईसाहेब, मी त्यांना नाचण्याची सवय नाही ना, मी त्यांना गोलगोल फिरवलं आणि त्यामुळे तो त्यांना त्रास झाला. मला जर माहिती असतं ना तर मी त्यांना गोलगोल फिरवण्याच्या भानगडीतच पडलो नसतो बरं का, असं रुद्र म्हणत असतो. तेच तर मी ह्यांना सांगायलं आहे आणि ह्या उगाचच आपलं अपशकुन अपशकुन म्हणतायत. बरं आता सुनबाई कशात? त्यावर तो म्हणत असतो, ती आता ओके आहे. त्यांच्याजवळ कोण आहे? सायली आहे ना. बरं ठीक आहे, त्यांची व्यवस्थित काळजी घ्या. त्यावर ते दोघेजणं निघून जातात. ते दोघेजणं निघून गेल्यानंतर आपण पाहतो की इकडे नागेश्वर पुन्हा वासंतीला धमकावतो आणि म्हणतो, पुन्हा त्या 2 माणसांची नावं या घरामध्ये घ्यायची नाही, समजलं? उद्या लग्न आहे, जा आराम करा जाऊन. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे विशाखा धावत पळतच निघालेली असते. विशाखा धावत पळतच निघाल्यानंतर तिला अंकुश भेटतो. मग लग्नाची तयारी कुठंपर्यंत आली, असं अंकुश तिला विचारतो. त्यावर ती त्याला म्हणत असते, तुला काय करायचं त्याविषयी, तुझा काय संबंध आहे त्या सगळ्या गोष्टीविषयी? हे बघ, चल बाजूला हो. अगं ते सगळं ठीक आहे गं, पण तुझी संगीताची तयारी मी बघितली. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचं आहे नेमकं? त्यावर लगेचच तो म्हणत असतो, मला काही नाही गं म्हणायचं, म्हणजे हे बघ, आता तुझ्या संगीताची मी तयारी बघितली, म्हटलं की आता नंतर ही तयारी कधी बघता येते कधी नाही ते माहिती नाही ना, म्हणून म्हटलं तुला एकदा दाखवावं. त्यावर मोबाईलमध्ये तिचा व्हिडिओ आणि फोटो काढलेले तो तिला दाखवत असतो. ती म्हणत असते, काय केलंयस तू हे? हे बघ अगं, आत्ता तरी माझ्यापाशीच आहेस, मी तुळजापुरामध्ये हे फोटो फिरवले तर काय होईल तुझं? विशाखा रडते आणि हात जोडून म्हणत असते, हे बघ असं करू नकोस ना प्लीज. नाही करणार, हे बघ प्लीज ते फोटो डिलीट करणार. करणार गं करणार, कोणालाही नाही पाठवणार, पण त्याआधी तुला माझं एक काम करावं लागेल. त्यावर विशाखा त्याला विचारते, काय आणि कसलं काम करावं लागणार आहे? तेव्हा अंकुश म्हणत असतो, उद्या गिरिजाला वाड्याच्या बाहेर काढायचं. अरे कसं काढणार मी तिला? उद्या तिचं लग्न आहे. हे बघ, कसं काढायचं काय काढायचं हा तुझा तुझा सर्वस्वी प्रश्न आहे. त्या गोष्टी मला तू सांगायचा नाही, समजलं तुला? त्यावर ती म्हणत असते, हे बघ अंकुश असं करू नको ना प्लीज. तेव्हा तो म्हणतो, हे बघ तिचं लग्न होणार, पण ते रुद्रशी नाही, तर ते माझ्याशी होणार आहे. तिला कसं काढायचं काय करायचं हा तुझा तुझा प्रश्न आहे. विशाखा गयवाया करत असते. तेवढ्यातच इकडे रुद्र आणि त्याचबरोबर अर्जुन हे दोघंजणं बोलत येताना दिसतात. ते बोलत बोलत येत असतात. तेवढ्यातच आता इकडे विशाखा रुद्र असं म्हणून आवाज येत असते, अर्जुन असं म्हणून आवाज येत असते, तर अंकुश मात्र तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. ती खूप काही आवाज देण्याचा आणि त्याच्या तावडीतून सुटण्याचा तेवढाच प्रयत्न करत असते, पण मग मात्र तिला त्याची ताकद भारी पडते. इकडे रुद्र बऱ्याच काही गोष्टी फोनवरती बोलत असतो. उद्याच्या डिटेल्सबद्दल आणि लग्नाचं जे काही लोकेशन आहे ते सुद्धा त्याच्या मित्र कंपनीला सांगण्याचा तो काम करत असतो आणि हे सगळं तो फोनवरच बोलत असतो. आता फोनवर बोलून झाल्यानंतर ते दोघेजणं तिथून निघून जातात. तेव्हा अंकुश तिला तोंड दाबलेलं असतं ते सोडतो आणि तो म्हणत असतो, हे बघ, काही जरी झालं ना तरीसुद्धा मी सांगितलेलं काम तू करायचं आहेस. हे काय आहे? हे बघ, हे जर नाही केलंस ना तर तुझे फोटो अख्ख्या तुळजापुरामध्ये बॅनरवर लागतील. हे एक औषध आहे, केमिकल आहे. रुमालावरती मारायचं आणि गिरीजाच्या तोंडाला लावायचं. चुकूनही तुझ्या तोंडावर किंवा तुझ्या चेहऱ्याजवळ नेऊ नकोस, नाहीतर तू बेशुद्ध पडशील. तिला बेशुद्ध करायचं, मग तुझं काम झालं. त्यानंतर तिथून पुढे माझं काम होणार आहे. मी सांगतो आणि मी म्हणेल त्याच पद्धतीने आणि त्याच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे सगळं काम करायचं आहे, समजलं तुला? असं म्हणून त्याने विशाखाला सरळ सरळ ब्लॅकमेल केलेलं असतं. इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायली हे बोलत बोलत आलेले असतात. सायली म्हणत असते, अहो काय हे, कुठे होता तुम्ही, किती शोधत होते मी तुम्हाला. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं हो हो, इथेच तर होतो. असं म्हणून त्या वाड्याच्या बाहेर अंगणावरती बसलेले असतात.
त्यावर लगेच आता सायली आणि अर्जुन गप्पा मारत असताना म्हणत असतात, सांगू का हो, मला तर ना ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत काही नाही कळतच नाही आहे. म्हणजे बघा ना, ह्याच लग्नामध्ये आपल्याला महिपत दिसला, ह्याच लग्नामध्ये आपल्याला प्रियासुद्धा दिसली. त्या दिवशी आपण त्या गेस्ट हाऊसमध्ये किंवा त्या गोडाऊनमध्ये जाऊन पाहायला पाहिजे होतं का? आपण काहीतरी विसरतोय असं वाटतंय का? त्यावर अर्जुन म्हणत असतो, तेच तर कळत नाही. त्या दिवशी फोन कॉल केला होता, व्हिडिओ कॉल केला होता, तेव्हा बाबांनासुद्धा महिपत दिसला. त्यामुळेच मला थोडासा डाऊट दिसतोय. त्यावर अर्जुन म्हणत असतो, पण ते सगळं जर ठीक असलं ना, माझ्याकडे आणखी एक बेस्ट आयडिया आहे. त्यावर सायली म्हणते, कोणती बेस्ट आयडिया? म्हणजे आता बघ ना, ह्या लग्नासाठी इकडे नागेश्वर काकांनी सगळ्या पाहुण्यांना इन्व्हाइट करण्यासाठी इन्व्हिटेशनच्या लिस्ट काढल्या असतील ना, मग आपण एक काम करूया. त्या सगळ्या इन्व्हिटेशनच्या ज्या लिस्ट आहेत त्या शोधूयात आणि त्यामध्ये महिपतचं नाव आहे का हे सगळं शोधूयात. जर त्यामध्ये महिपतचं नाव असेल तर हे कन्फर्म आहे की ह्या लग्नामध्ये तो पाहिलेला महिपतच होता, असं अर्जुन सायलीला म्हणत असतो. तर आता प्रेक्षकांनो, इकडे लग्नाचा दिवस उजाडलेला असतो आणि या लग्नाच्या दिवशी खूपच सगळेजण कमाल धमाल असे सजलेले असतात. आता लग्नाची वेळ आलेली असते. इकडे मात्र नवरदेव छान थाटामाटात तयार होऊन आलेला असतो. तर गिरिजाला घेण्यासाठी वासंती खोलीमध्ये येते. वासंती जेव्हा खोलीमध्ये येते तेव्हा आपण पाहतो की गिरिजा खोलीमध्येच नसते. एक कागद असतो आणि त्यावर लिहिलेलं असतं, मला माफ करा, मी ऐनवेळी लग्नमंडपामधून निघून जात आहे. मला हे लग्न करायचं नाही आहे, मला क्षमा करा. असं लिहिल्यानंतर वासंती तो कागद घेऊन धावतच बाहेर येते. वासंती धावतच तो कागद घेऊन बाहेर आल्यानंतर ती आल्याबरोबर सगळ्यांना म्हणते, इकडे गिरिजा खोलीत नाही. त्यावर नागेश्वर म्हणतो, काय चाललंय काय तुमचं? आत्ताच्या आत्ता सुनबाईला बोलवा. नाही आहे, ती लग्नमंडपामधून निघून गेली आहे, तिला हे लग्न करायचं नाही आहे. त्यावर आता इकडे नागेश्वर चिडतो आणि म्हणतो, काही जरी झालं तरीसुद्धा सुनबाई, तुम्ही ज्या पाताळात जाऊन बसलाय त्या पाताळातून मी तुम्हाला शोधून आणल्याशिवाय राहणार नाही, असं नागेश्वर म्हणतो. इकडे विशाखा गिरिजाला जंगलामध्ये घेऊन आलेली असते. तर नागेश्वर भयंकर चिडलेला असतो. तो म्हणत असतो, तुम्ही खूप चूक केली मोठी, ह्या नागेश्वरशी पंगा घेतलाय. तुम्ही ह्या नागेश्वरला असं हरू शकत नाही. तुम्ही कुठेही लपा, काहीही करा, पण तुम्हाला पाताळातून शोधून काढल्याशिवाय मी राहणार नाही. दुसऱ्या बाजूला उर्वशी म्हणत असते, रुद्र, हे बघ, तिने कागद लिहून ठेवलाय, तिला तुझ्यासोबत लग्नच करायचं नाही आहे. अरे, ती मुलगी लग्नमंडपामधून पळून गेली आहे, असं उर्वशी म्हणत असते. तरी तू हे सगळं काही समजून घे आणि तिच्यासोबत लग्न करू नकोस. तेवढ्यातच आता अर्जुन आलेला असतो आणि अर्जुन रुद्रच्या कानामध्ये काहीतरी सांगतो. आता काहीतरी म्हणण्यापेक्षा आपण थोडीशी आयडिया घेऊया किंवा इथे विचार करूया की इथे अर्जुनने असं सांगितलेलं असेल की गिरिजाला कोणीतरी फसवून जंगलामध्ये घेऊन गेले. तेव्हाच रुद्र स्वतःच्या डोक्यावरचा फेटा काढतो आणि सायली, अर्जुन आणि त्याचबरोबर रुद्र हे तिघेजणंसुद्धा गिरिजाला शोधण्यासाठी निघालेले असतात. तर पाहत रहा ठरलं तर मग आणि नशीबवान. भेटूयात उद्याच्या